समजत नाही आहे मला व्लॉग व्हिडिओ कुठनं सुरुवात करू. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. एवढा दिवस गॅप झाला ना तर सुचत नाही आहे. ओके लेट्स डू इट. करायचं आपल्याला करायचं. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय पेज. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर नमस्कार, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही मेकअप, फॅशन, ब्लॉग असे व्हिडिओज पाहू शकता, असा कॉन्टेंट तुम्ही पाहू शकता. आणि अशा कॉन्टेंटचं नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय पेज. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहत असाल तर नमस्कार, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन आणि ब्लॉग अशा विषयांवरती व्हिडिओज बनवत असते. आणि जर तुम्हाला या कॉन्टेंटमध्ये थोडासा इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब. आणि गेल्या वर्षी ज्या काही चुका आपण केलेल्या आहेत त्या यावर्षी मला रिपीट करायच्या नाही आहेत. हे माझं रिझोल्युशन आहे 2025चं, की गेल्या वर्षी माझं आणि यूट्यूबचं खूप जास्त कनेक्शन कमी झालं होतं. म्हणजे मी खूप कमी व्हिडिओज बनवले आणि खूपदा ठरून सुद्धा माझ्याकडनं व्हिडिओ बनवणं झालं नाही. त्यासाठी मी पहिले तर तुम्हा सर्वांची खूप माफी मागते. कारण मला माहिती आहे की तुम्ही ज्या अर्थी मला सबस्क्राईब केलेलं आहे किंवा या प्लॅटफॉर्मवरती अजून जोडलेले आहात त्या अर्थी काहीतरी एंटरटेनिंग, काहीतरी नवीन शिकण्यासारखा कॉन्टेंट तुम्हाला माझ्याकडनं मिळावा ही अपेक्षा असते. आणि ते न करताही म्हणजे मी ते सगळं तुम्हाला नाही प्रोव्हाइड करू शकले तरीही तुम्ही अजून जोडलेले आहात. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि खूप जास्त कृतज्ञ आहे मी. कृतज्ञता व्यक्त करते. कृतज्ञ आहे. कृतज्ञ वेगळं होतं. कृतज्ञ आहे, आभारी आहे, थँकफुल आहे की तुम्ही सगळे माझ्या लाईफमध्ये आहात. आणि ह्या वर्षी अजिबात डिसअपॉइंट करणार नाही मी तुम्हाला पण आणि स्वतःला पण. कारण हे वर्ष आपलं डिसअपॉइंटमेंटचं लास्ट इयर होतं, ते गेलेलं आहे. आणि आता आपण आज एक मस्त असंच गप्पा मारत आहे ना छान मेकअप ट्युटोरियल बघणार आहे. लेन्स अगोदर मी लावून घेते आणि मग त्यानंतर आपण सुरुवात करू. लेन्स मी जे लावते आहे ना त्या लेन्सेस आहेत PSCचं तोपाज म्हणून एक शेड आहे. 1 मंथच्या लेन्स आहेत ह्या. खूप जास्त वर लावायला लागतं त्यामुळे मी डायरेक्ट 1 मंथची घेतली आहे. आणि हा जो शेड आहे तो तुम्हाला 1 मंथमध्येच मिळेल. आणि जर तुम्हाला ओकेजनसाठी एखादा लेन्स पाहिजे असेल की तुम्हाला रेग्युलर नाही वापरायचं आहे पण एखादा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी पाहिजे तर मग तुम्ही ना फ्रेश लुकचे लेन्सेस यूज करू शकता. छान असतात. आणि त्यामध्ये ग्रे आणि हेझल हे 2 शेड आहेत जे इंडियन स्किन टोनला खूप चांगले जातात. ते टोस्ट आहे. कधी लेन्स खूप पटकन लागते आणि कधी ना एवढा त्रास देते ना. हेच सिद्ध करतं की आम्ही कॉमन माणूस आहोत. सामान्य माणसाच्या आयुष्यात तरी काय होईल काय सांगू नाही शकत. आज आपण मेकअप लुक क्रिएट करणार आहे. न्यू इयरसाठी म्हणा किंवा पार्टी मेकअप लुक. आणि आज मी शूट करते. आज आहे 24 तारीख. उद्या आहे क्रिसमस. तर क्रिसमससाठी पण तुम्ही हा मेकअप लुक कॅरी करू शकता. कारण मी प्लॅन करते की हा आजच एडिट करून मी आजच टाकेल. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:15 आणि 1 तासाभरात मी शूट होऊन जाईल. आणि मग त्याच्यानंतर एडिट करून आज संध्याकाळीच टाकायचा प्रयत्न करेल. त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर न्यू इयरसाठी किंवा क्रिसमससाठी तुम्ही अशा पद्धतीने मेकअप लुक क्रिएट करू शकता. आज एक पार्टी मेकअप लुक आपण बघणार आहोत. त्यासाठी जे काही प्रोडक्ट मी वापरणार आहे सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे. त्यामुळे मी प्रोडक्ट दाखवते पण आहे. आणि जर प्रोडक्ट मिस झालं तर त्याची लिंक आणि नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन.
सर्वात अगोदर आपण वापरतोय मॉइश्चरायझर. हे जे मॉइश्चरायझर आहे हे एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर आहे. थोडंसं कॉस्टली आहे आणि हे जे मॉइश्चरायझर आहे ना ते प्रायमर म्हणून पण काम करतं, स्किन हायड्रेट करण्याचं पण काम करतं. तुमच्यातले जे मेकअप आर्टिस्ट असतील किंवा मेकअप इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील त्यांना तर माहितीच असेल. आणि हे ना स्किनवरती खूप छान पद्धतीनं काम करतं. बाकी तुमचं 2024 कसं गेलं? जसं मी काहीतरी ठरवलं 2025साठी, तसं तुम्ही काय ठरवलं मला नक्कीच ऐकायला आवडेल. तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा DM करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता. काही औषधं वगैरे पण चालू आहेत, त्यामुळे ना ही स्किन जी आहे माझी एवढी ह्यावी खराब झाली आहे म्हणजे बारीक बारीक पुरळ आले आहेत. हायड्रेशन व्यवस्थित नाही आहे, त्यात हिवाळा आहे. त्यामुळं मी ना हे असं मॉइश्चरायझरचा हा लेयर लावून ठेवणार आहे 1-2-3 मिनटं आणि मग त्यानंतर आपण पुढचा मेकअप स्टार्ट करूयात. 2 मिनिटांनी पुन्हा आपण कनेक्ट करूया. 2 मिनिट झाले आणि जर तुम्हाला दिसत असेल तर हे जे मॉइश्चरायझर आहे ना अजून मी हात नव्हता लावला, पूर्ण स्किनमध्ये मुरून गेलं. तर मी असं म्हणत होते की 2024 हे माझ्यासाठी कसं गेलं तर खूप टफ म्हणता येईल. रादर गेली 2 वर्ष खूप जास्त टफ गेली. बट 2023 जे होतं ते मला मेंटली खूप टफ गेलं किंवा काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला, काही गोष्टी कॉपअप करायला खूप जास्त टफ गेलं. आणि 2024ची जी सुरुवात झाली तीच नवीन सलोनच्या आयडियानी झाली. त्यामुळं त्याचं काम, त्याचं प्रेशर आणि यामुळे ना 2024 अजून जास्त टफ गेलं. कारण 2024ला मेंटल बॅटल तर चालूच होतं, त्याचबरोबर फायनान्शियल बॅटल चालू होतं, त्याचबरोबर नवीन बिझनेस सेटअप, असं म्हणजे सगळंच एकत्र झालं होतं. त्यामुळे खूप अति टफ ज्याला म्हणता येईल तसं गेलं होतं. आणि त्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टी मला ठरवूनही करता येत नव्हत्या, जसं की यूट्यूबचा व्हिडिओ बनवणं किंवा कॉन्टेंट क्रिएट करणं, हे ठरवूनसुद्धा मला करता येत नव्हतं. म्हणजे कधी कधी मी खूप जास्त एनर्जेटिक असायची तेव्हा दुसरी सगळी कामं चालू असायची आणि कधी कधी काय व्हायचं मी ठरवायची पण एनर्जीच नसायची, म्हणजे इच्छाच व्हायची नाही काही करायची. त्यामुळं पुन्हा ते काम राहून जायचं आणि असं सगळं चालू होतं आयुष्यामध्ये. आता मी अप्लाय करते आहे हुडा ब्युटीचं कन्सिलर. हे जे कन्सिलर आहे त्याचं नाव आहे कॅन्डिड जिंजर असं नाव आहे याचं आणि 6.1G असा याचा नंबर आहे. 2502 माइट बी हा 2502 हा नंबर आहे आणि 6.1G म्हणजे ग्राम असं असेल, माहीत नाही. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही चेक करा. मी खूप रॅन्डम व्हिडिओ बनवते आहे, म्हणजे मी बोलती पण आहे व्हिडिओ पण बनवते, कारण नुसती बघ ऐकायला तुम्हाला कंटाळा येईल, नुसता मेकअप करायला मला कंटाळा येईल, म्हणून मग मिक्स. आणि खूप दिवस झालं आपण काहीच बोललो नाही आहे. माझ्या आयुष्यात काय चाललं आहे, तुमच्याकडे काय सुरू आहे, कसं चालू आहे, याच्याबद्दल आपण गेल्या वर्षभरात काहीच बोललेलो नाही आहे किंवा आपलं कम्युनिकेशनच नाही आहे. आणि हा कम्युनिकेशन गॅप करण्याचा अजेंडा माझा 2025चा असणार आहे. त्यामुळं आय ट्राय, म्हणजे मी आत्ता बोलते आहे खरं, पण खरंच मी नक्की 100% प्रयत्न करेन की पुढच्या वर्षी असं काही होणार नाही. आणि मी जे काही ठरवते त्या गोष्टी मला 100% करता येतील. यासाठी तुम्ही पण देवाकडे प्रार्थना करा, त्याला देवा शक्ती दे रे बाबा थोडी. आयुष्य सोपं कधीच नसतं,
रादर कुणाचंच नसतं, त्याला आपल्याला बनवायला लागतं. पण आहे ना, कधी कधी या प्रवासात लागते भरपूर, आणि अशावेळी खूप स्ट्रेंथ लागते, खूप पेशन्स लागतात आणि बरंच काय काय. असो, आय होप तुमचं 2024 खूप छान गेलं असेल. आणि जर नसेल गेलं, माझ्यासारखंच तुमची पण वाट लागली असेल, तर इट्स ओके. 2025 येतं आहे, संपलं वर्ष. तर 2025मध्ये आपण काहीतरी छान मस्त करूयात. आणि वरचेवर व्हिडिओ मी टाकत जाईल नक्की. यावर्षी मी खूप म्हणजे 1001% ठरवलेलं आहे की ॲटलिस्ट व्लॉग टाकून तरी तुमच्याशी कनेक्ट राहायचं. म्हणजे डोक्यात तर तेच आहे की निदान व्लॉगिंगमध्ये कसं ना, खूप सेटअप, खूप तामझाम असं नाही लागत. व्लॉगिंग ही कन्सेप्ट अशी आहे की फक्त कॅमेरा उचलायचा आणि तुम्हाला सुरू करायचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जास्त प्रिपेरेशनची गरज नाही पडणार. आणि म्हणून मला असं वाटतं की ॲटलिस्ट मी 2025मध्ये ना व्लॉगिंगवरती तरी कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. कारण आता यूट्यूब तसं बघायला गेलं तर मी गेले 3 वर्ष कंटिन्यू करते. म्हणजे गेलं वर्ष हे 4थं वर्ष सुरू होईल आता 2025ला. मग गेलं वर्ष एवढं प्रोडक्टिव्ह नाही गेलं. त्याच्या आधीची 2 वर्ष खूप जास्त काम केलं होतं मी यूट्यूबवरती. आणि म्हणायला गेलं तर तशी ग्रोथ दिसत नाही आहे. पण याच्यामागे कारण पण आहे की मी पूर्ण गेलं वर्ष खरंच वाया घालवलं, खरंच पाण्यात घालवलं. जर मी ते नसतं केलं तर माईट बी मला जी ग्रोथ पाहिजे किंवा मला जे अपेक्षित आहे ते झालं असतं. पण बऱ्याचदा असं होतं ना की काही काही गोष्टी इफेक्ट करतात. म्हणजे तुम्हाला 2 वर्ष आधी मी जे काही काम केलं होतं त्याच्यावरती काहीच इम्प्रूव्हमेंट दिसलं नाही, किंवा मग त्याच्यावरती नंबर्स आकडा स्टॉप झाला एका ठिकाणी, तो वाढलाच नाही. मग ते डिमोटिवेशनमध्ये अजून जास्त होत गेलं. म्हणजे आधीच मेंटल लेवलला एवढी वाट लागलेली आणि त्याच्यात मग ह्या गोष्टी पण ॲड ऑन होत गेल्या की बाबा आपलं काहीच होत नाही आहे, किंवा आपण नीट नाही करत आहे त्या गोष्टीमध्ये, किंवा खूप खूप सारं एकत्र झालं गेल्या वर्षी. त्यामुळे मला नाही कॉन्सन्ट्रेट करता आलं. असं नाही की गेल्या वर्षी काहीच अचीव नाही करता आलं. गेल्या वर्षी नवीन सलून सुरू झालं, त्याला म्हणता म्हणता आता 8 महिने झाले. परत मी माझी हेल्थची जर्नी, म्हणजे मी रेग्युलर जिमला जायला सुरुवात केली. ते जिमला जाऊनसुद्धा बरोबर 6 महिने होत आले एकंदरीत. आणि हे छोटं मोठं होत राहिलं. म्हणजे एक आयुष्याकडे बघताना ना मी नेहमीच असं सांगते की 3 गोल ठेवायचे: पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ आणि हेल्थ वाईज. म्हणजे काय होतं, जर एखाद्या गोष्टीकडे तुमचं नाही चालत आहे ना, नाही वर्कआउट होत आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट दुसऱ्या गोलवरती फोकस करू शकता. त्यामुळे गेल्या वर्षी माझं प्रोफेशनल लाईफ तितकंसं बरं नव्हतं, पर्सनल लाईफ पण डिस्टर्ब होतं. त्यामुळे मी फोकस केलं होतं हेल्थकडे. मग माझी मेंटल हेल्थ असेल किंवा फिजिकल हेल्थ असेल, त्यासाठी मग 6 महिने कंटिन्यू जिमला गेले मी न चुकता. हा मध्ये दांड्या झाल्या, खाडे झाले नाही असं रे, खाडे याच्यासाठी झाले ज्या दिवशी तब्येत वगैरे ठीक नसेल किंवा काय नसेल त्या दिवशी खाडे झाले. पण मध्येच मग किडनी स्टोनचं प्रॉब्लेम झाला, तेव्हा एक खूप जास्त मोठा गॅप झाला माझा जिममध्ये. पण मी सोडत नाही आहे, करते काय ना काहीतरी करते. आणि आत्ता मी वापरते आहे शार्लेट टिल्बीचं कॉम्पॅक्ट. याआधी मी माझी नायकाची लिपस्टिक यूज केली ब्लश म्हणून. बोलता बोलता सांगायचं राहून गेलं, ब्रेक लेग म्हणून लिपस्टिक आहे, तिचा वापर केला मी ब्लश म्हणून. आणि आता कॉम्पॅक्टनं हे सगळं सेट करून घेते. त्यामुळे काय, लाईफ आहे, अप्स अँड डाऊन्स होत राहतात. गेल्या वर्षी ना बऱ्याच अशा लोकांचा पण सामना करायला लागला मला, की ज्यांना मी जे ओळखत होते एंड ऑफ द इयर, ती लोक तशी नाही राहिली. म्हणजे जी इमेज होती त्यांची माझ्या मनामध्ये, किंवा म्हणतो ना आपण की खूप सारे लोकांचे डबल फेस समोर आले, की
हे आपल्यासमोर वेगळं आहे आणि वेळेला वेगळं आहे. त्यामुळं हे थोड्याफार प्रमाणात दरवर्षी होतच असतं. पण जेव्हा तुम्ही इमोशनली ब्रेकडाऊनमध्ये असताना त्या वर्षी किंवा त्यावेळेस या गोष्टी जास्त रिअलाईज व्हायला लागतात. म्हणजे डबल फेस लोक तुम्हाला आयुष्यात मिळतात. तुम्ही डील करतच असता त्यांच्याबरोबर, पण ना ते प्रकर्षानं तुम्हाला जाणवतं तेव्हा जेव्हा तुम्ही मेंटली तुमचा ब्रेकडाऊन झालेला असतो आणि तुम्ही त्या फेजमध्ये असता. तेव्हा तुम्हाला खूप बारीक सारीक गोष्टी मनाला लागायला लागतात. खूप साऱ्या गोष्टींकडनं तुम्ही वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला लागता. एरवी तुम्ही जे म्हणत असताना ठीक आहे जाऊ दे, सोडून देऊया, ते सोडून न देण्याची कॅपॅसिटीपर्यंत तुम्ही गेलेला असता की मग आता तुम्हाला ते सोडवत नाही आहे, सुटत नाही आहे. आणि आय गेस माझा गेल्या वर्षीचा पण एक व्लॉग होता, त्याच्यात पण मी ह्याच गोष्टी सांगितल्या होत्या. याच वर्षीचा जान-फेबच्या दरम्यान काहीतरी एक व्लॉग असेल की मी रेग्युलर व्हिडिओ का नाही टाकते. तेव्हा पण माझी मेंटल स्टेज हीच होती. आत्ता पण तीच आहे. पण काही अंशी मला ते बदलायचं आहे आणि मी बदलेल. एवढी डिमोटिवेट होणारी माणूस मी नाही आहे, एवढी गोष्टी ॲफेक्ट करतील अशीही नाही आहे. पण माईट बी कधी कधी सिच्युएशन तशी येते की होऊन जाते ते. पण मी खरंच खूप थँकफुल आहे की एवढ्या सगळ्या अप्स अँड डाऊन्समध्ये माझी यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली माझ्यासोबत अजूनही तशीच आहे. म्हणजे इन्स्टाचे तरी सबस्क्रायबर थोडे माझे कमी झाले. आय गेस 22,000वरनं 19,000 असं काहीतरी आकडा झालेला आहे तो. पण यूट्यूबचा माझा आहे तसाच आहे. त्यामुळे जे जेन्युइन पीपल माझे यूट्यूबवरती आहेत की माझा कॉन्टेंट नाही आला, कुठे ना कुठे वाटत पण असेल तुम्हाला की काही झालं अचानकच कॉन्टेंट येणं वगैरे बंद झालं. बट चालू असतात खूप साऱ्या गोष्टी. आणि मला कसं वाटतं की नेहमीच आपण आहे ना हॅपी आणि गुडी नाही राहू शकत. म्हणजे ॲटलिस्ट मला तरी असं वाटतं की जेव्हा मी डाऊनमध्ये आहे ना तर मग मला ते असं खूप म्हणजे मी 90% प्रयत्न करते असं कॉपअप करायचं किंवा काय. पण असं समजा की हे जे वर्ष होतं ते त्या 10% होतं की जिथे मला कॉपअप करता येत नव्हतं, जिथे माझ्याकडनं ते होत नव्हतं. द फॅशन फॅक्टरीचं हे 9 कलरचं आयशॅडो पिगमेंट आहे. त्याच्यातला हा शेड मी यूज करते. हलकासा फक्त ट्रान्झिशन कलर म्हणून घेऊन घेते. मी आत्तासुद्धा ना व्हिडिओ शूट करायला जी बसली ना ती एवढी स्वतःला पुश करून बसली आहे आणि नॅचरल लाईटमध्ये शूट करते. त्यामुळे सनलाईट जायच्या अगोदर आपल्याला संपवायचं आहे. तर मी असं म्हणत होते की खूप सारे डबल फेस लोक यावर्षी पण मिळाले. पण यावर्षी जरा जास्त एफेक्ट केले माझ्यावरती. म्हणजे ते म्हणतात ना आपण लबाड्या, फसवणुकी याने माणूस आहे ना, म्हणजे ज्याच्याशी तुमचा काही संबंध नसतो, जसं की चोराने पाकिट मारलं तर असं काही वाटत नाही. म्हणजे आपण थोड्या वेळ हळहळ व्यक्त करतो आणि नंतर ॲक्सेप्ट करतो. पण जेव्हा तुमच्या जवळचाच चोर आहे असं तुम्हाला कळतं की जवळचाच माणूस तुमचं पाकिट मारतं आहे आणि तुम्हाला फसवतं आहे, त्यावेळी ते थोडंसं कॉपअप करायला किंवा ॲक्सेप्ट करायला खूप जास्त एनर्जी लागते तुमची, मेंटल, फिजिकल. आणि मग त्याच्यात ड्रेन होऊन जातं सगळं. तुम्ही जे काय ठरवलं आहे, जे काय होतं ते सगळं वॅनिश होऊन जातं. आणि असंच काहीसं झालं. पण झालं, गेलं, गंगेला मिळालं. त्याच्यामध्ये महादेवाची काहीतरी इच्छा असेल म्हणून हा धडा मिळाला असेल मला. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळे नक्कीच याच्यातनं काहीतरी चांगलं असेल, घडणार असेल म्हणून हे सगळं झालं. आज थोडंसं ना आपण बोल्ड करूयात. मी एक पर्ल कलरचं किंवा सिल्वर असं ग्लिटर अप्लाय करते. तुमच्याकडे जे कुठलेही ग्लिटर अप्लाय किंवा ग्लिटर अवेलेबल असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता.
प्रेस ग्लिटर चालेल, किंवा जर मग तुमच्याकडे स्टिक करायचं ग्लिटर असं ते जर असेल, ते लावायचं असेल तर आधी थोडंसं ना शिमर लावा आणि मग त्याच्यानंतर ते लावा. ॲक्च्युली हे जे पिगमेंट मी लावते ना ते ना ग्लिटर आहे ना शिमर आहे, हे थोडंसं मीडियम रेंजचं आहे की ज्याच्यामध्ये थोडंसं शिमर पण आहे आणि थोडंसं ग्लिटर पण आहे. बाकी रिझोल्युशनमध्ये जर म्हणायचं ठरवलं तर 2025मध्ये मला स्वतःवरती जसं यावर्षी काम केलं तसं अजून जास्त स्वतःवरती काम करायचं आहे, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे, कॉन्स्टंट राहायचं आहे काही गोष्टींवरती की ज्या मी ठरवल्यात आणि ज्या कॉन्स्टंटली मला करायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, ह्या वर्षी यूट्यूबवरती तेवढं तर कॉन्टेंट टाकायचं आहे की निदान सिल्वर बटन आपल्याकडे आलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला मला मदत करायची, कारण तुम्ही जोपर्यंत मला ते सबस्क्राईब करणार नाही ना, तुम्ही जोपर्यंत ती छोटीशी बेल आयकॉन दाबणार नाही, तोपर्यंत माझं ते स्वप्न पूर्ण होणं अशक्य आहे. कारण काही स्वप्न पूर्ण करायला ना माणूस एकटा पुरेसा नसतो, त्याला पार्टनर हवा असतो. आणि माझी यूट्यूब फॅमिली माझ्या या स्वप्नामध्ये माझे पार्टनर आहे की सिल्वर बटन आपल्याला पाहिजे. म्हणजे असं पाठीमागे कुठेतरी असं सिल्वर बटन, बाय द वे हे जे पाठीमागचा पसार आहे त्याला इग्नोर करा आणि असं इमॅजिन करा की पाठीमागे या वर्षभरात आपल्याला तिकडे ना सिल्वर बटन लावायचं आहे आणि त्याच्यात तुम्ही मला मदत करणार आहे. आणि करू शकतो आपण. हे मी तुम्हाला नाही, मला स्वतःला सांगते की करू शकतो आपण. एक अँग्युलर ब्रश घेतला आहे आणि एक डार्क कलरचा ब्राऊन शेड घेते, हा घेऊया, हा जरा जास्त डीप ब्राऊन आहे. आणि फक्त डोळे उघडायचे आहेत आणि असं स्टॅम्प करायचं. आणि मग त्यानंतर ही लाईन कनेक्ट करायची. सेम आता आपण करूयात लोअर लॅश लाईनचा मेकअप. त्यासाठी एक छोटा पेन्सिल ब्रश मी घेते. पेन्सिल ब्रश नाही आहे, हा थोडासा चपटासा ब्रश आहे आणि त्याने हे ना माझ्या कानातनं नेहमी घसरतं. तुम्हाला असं फील होतं का की तुम्ही जेव्हा एअरबड लावता तेव्हा ते कानातनं निघतात? कारण माझ्या कानात ते बसतच नाही. अगदी थोडासा कलर देऊन घेतला मी. ओके, आता आपण पटकन पुढचा मेकअप करून घेऊयात, कारण ना सनलाईट खूप पटपट जायला लागले आणि मी बडबड करायला लागले की तुम्हाला माहिती आहे मग कसं बडबड करते मी, मग लक्षात नाही राहत माझ्या पटपट आवडायचं. ब्लश पॅलेट मी वापरते आहे आय मॅजिकचं आणि थोडंसं ब्लश आपण थोडा जास्त लावूया. जसं मी ठरवलं तसं आय होप तुम्हाला सुद्धा येणारं वर्ष खूप जास्त चांगलं जाऊ. तुम्ही ह्या वर्षी जर खूप चांगलं केलं असेल तर याच्या दुप्पट टिप्पट छान गोष्टी तुम्ही पुढच्या वर्षी कराव्यात आणि तुम्हालाही खूप सुंदर तुमचं जे काही ड्रीम असेल ते सगळं यशस्वीपणे पूर्ण व्हावं असं स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि मस्कारा लावते मी. मस्कारा मी जो वापरते तो आहे क्लिनिकचा
नाही, आयडॉलचा आहे. याला थोडंसं सुकू देऊयात आणि मग नंतर नेक्स्ट कोट अप्लाय करूयात. त्याच्या आधी लिपस्टिक ॲप्लिकेशन करून घेऊयात. पार्टी मेकअप लुक आहे तर थोडंसं हायलायटर तर झालं पाहिजे. हायलायटर मी इथे जे वापरते ते आहे डिओरचं आणि याचा जो शेड आहे ना ग्लो फेस 04 नंबर रोज गोल्ड, तर याच्यातल्या ह्या सगळ्या ज्या शेड आहेत त्या सगळ्या मी मिक्स करते आणि सगळे एकत्र लावते. इज द फायनल लुक. आय होप आजचं ट्युटोरियल तुम्हाला आवडलं असेल, आजची माझी बकबक तुम्हाला आवडली असेल. खरं सांगू खूप डाऊन वाटतं, बट स्टील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, बट खूप चांगल्या नवीन एनर्जीमध्ये. ह्या फेजमध्ये नको भेटूयात. तर लवकरच मी नवीन व्हिडिओ टाकेल ज्याच्यामध्ये जी अश्विनी तुम्ही मिस करताय, जो स्पार्क तुम्ही मिस करताय तो त्यामध्ये असेल. आणि बस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि सबस्क्राईब करा. फ्रेंड्सपर्यंत तुमच्या व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल किंवा काहीतरी शिकण्याजोगं या व्हिडिओत वाटलं असेल तर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही काय करताय किंवा तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे किंवा काय कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट तुम्ही कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला आवडेल. आय गेस खूप फंबल होतोय, खूप रॉ व्हिडिओ आहे. आणि बस बाकी आय गेस मी खूप दिवसांनी मेकअप केला तरी पण छान झालं.